नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक 22 मधील उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केलाय। विहितगाव येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात देवदर्शन घेत आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून व परिचय पत्रक अर्पण करत प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे। ग्रामस्थ ज्येष्ठांच्या हस्ते नारळ फोडून आशीर्वाद घेत मशाल या पक्ष निशाणीवर उमेदवारांनी प्रचार फेरीला प्रारंभ केलाय। या प्रभागातून योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, इतर मागासवर्गीय पुरुष ब, केशव सीताराम पोरचे सर्वसाधारण पुरुष ब, संजीवनी संजय हंडोरे सर्वसाधारण महिला क, वैशाली प्रमोद दाणी अनुसूचित जाती महिला अ हे चारही उमेदवार शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरले असून मशाल या चिन्हावर मतदारांचा कौल मागत आहे। प्रचार फेरी दरम्यान विहितगाव, गावठाण भाग तसेच वडनेर दुमाला परिसरात उमेदवारांनी घरोघरी भेटी देत मोठ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत मतदारांशी थेट संवाद साधलाय। गेल्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विकास कामांना लेखाजोखा मांडत आगामी काळातील विकासाचा स्पष्ट आराखडा नागरिकांसमोर सादर करण्यात आलाय। प्रभागात सीसीटीव्ही व्यवस्था, मुलांसाठी खेळाची मैदाने, जॉगिंग ट्रॅक, चौकांचे सुशोभीकरण यासह विविध मूलभूत सुविधा उभारण्यात आल्याचं उमेदवारांनी सांगितलंय। सेवा, सुरक्षा आणि विकास या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी चारही उमेदवार मतदारांकडे मतांची मागणी करत असल्याचं चित्र दिसून आलंय। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी विहितगाव परिसरात उत्साहाचे वातावरण होते। महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते। यावेळी चिमुकल्या बाळाने एकच वादा योगेश दादा असा नारा दिलाय। यावेळी मनीषा वजरे, जया रौंदळे, आशा रैंदाळे, विजूताई आहेर, जयश्री गाडेकर, पल्लवी गाडेकर, सुरेखा गीते, सरला गीते, लता हंडोरे, संगीता हंडोरे, नंदा हंडोरे, लीलाबाई हंडोरे, योगिता हंडोरे, हिरा पेखळे, मनीषा हंडोरे, शीतल हंडोरे, सुनीता हंडोरे, ताराबाई हंडोरे, शकुंतला हंडोरे, उषा हंडोरे, लीला हंडोरे, मुक्ता हंडोरे, जयश्री हंडोरे, उर्मिला हंडोरे यांच्यासह सतीश रौंदाळे, दीपक चांदोरकर, शिवाजी रौंदाळे, विशाल गाडेकर, संतोष गीते, राजू मोरे, संदीप गाडेकर, निलेश कर्डिले, भास्कर शिरसाट, देवदास शिरसाट, भाऊसाहेब गाडेकर, दिलीप गीते, राजू आहेर, प्रदीप गाडेकर, सागर वजरे, भानुदास हंडोरे, विश्वनाथ हंडोरे, रमेश हंडोरे, प्रकाश हंडोरे, कैलास हंडोरे, शिवाजी हंडोरे, अनिल हंडोरे, मोतीराम हंडोरे, सुभाष हंडोरे, विष्णू हंडोरे, संपत हंडोरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व नागरिक तसेच हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ, प्रभागातील नागरिक, मतदार देखील उपस्थित होते। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या गेल्या 8 वर्षापासून या ज्या दिवसाची आपण सर्वजण वाट बघत होतो, आज प्रभाग क्रमांक 22 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मोठी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे आणि नाशिक महानगरपालिकेतील पहिला प्रभाग आहे जो चारही उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा काल पक्ष कार्यालयातून झालेली आहे। मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो की या प्रभाग क्रमांक 22 मध्ये माझी आई सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांनी केलेल्या कामाची पावती या माझ्या प्रभागातील सर्व सुज्ञ मतदार, निष्ठावंत शिवसैनिक हे देतील, कारण की आम्ही या प्रभागातील माजी नगरसेवक केशवदादा पोरजे असेल, गाडेकर ताई असेल किंवा मी योगेश गाडेकर असेल, आम्ही सर्वांनी आणि या पक्षातील प्रभागातील सर्व शिवसैनिक असेल, पदाधिकारी असेल, या संघटनेशी एकनिष्ठ राहून काम करत आहोत। या कामाची पावती ही मतदार आम्हाला नक्की देतील, यात आम्हाला कुठलीही शंका नाही। आणि मी सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करेन की या प्रभागातील अनुसूचित जाती महिला अ वर्गातून वैशालीताई दाणी, इतर मागासवर्गीय ब वर्गातून मी योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, सर्वसाधारण महिला क गटातून संजीवनीताई संजय हांडोरे, तसेच सर्वसाधारण पुरुष ड गटातून केशव सीताराम पोरजे, आमच्या चारही उमेदवारांना मशाल या निशाणी समोरचं बटन दाबून आपण भरघोस मतांनी
निवडून द्यावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक 22च्या पॅनलची अधिकृतरित्या घोषणा केली व लगेचच आज प्रचाराचा नारळ फोडत असताना या ठिकाणी माझ्यासोबत योगेशजी गाडेकर, वैशालीताई दाने, आमच्या संजीवनीताई अंडोरे या चारही उमेदवारांचे आज प्रचाराचा नारळ फोडत आहोत. पांडुरंगाच्या साक्षीने पांडुरंगाला नतमस्तक होऊन आज समस्त ग्रामस्थांच्या वतीने प्रचाराचं नारळ फोडलं जात आहेत व प्रचाराला अधिकृतरित्या सुरुवात केली जात आहेत. खरोखर या प्रभागामध्ये काम करत असताना फक्त विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. ज्या एकनिष्ठेने आम्ही सर्व उमेदवार शिवसेनेमध्ये राहिलो, शिवसेनेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुटफूट होत असताना लोक ज्या वेळेस गद्दारी करून निघून जात होते, आम्हालाही खूप आमिष दाखवले गेले, पण आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत. कुठेही तुटलो नाही, फुटलो नाही, एक निष्ठ राहिलो. निश्चित या प्रभागाची जनता, या प्रभागाचे मतदार हे देखील आमच्या पाठीशी तेवढेच निष्ठेने उभे राहतील अशी अपेक्षा करतो. निश्चित 16 तारखेला या प्रभागामध्ये चारही उमेदवार मशालीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. मला लोकांनी निवडून द्यावं, कारण मी मशाल घेतलेली आहे, शिवसेनेची दगदगती मशाल, आणि हा जनतेचा कौल आहे. म्हणून मी जनतेचा कौल मान्य करून मी जनतेमध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याचं माझं एक मोठं ध्येय आहे आणि त्यासाठी मी शिवसेनेची ही मशाल हाती घेतलेली आहे. मी आपणा माध्यमातून, आपणा सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या मायबाप जनतेस विनंती करते की आपण मला संधी द्या आणि या संधीचा उपयोग मी खूप चांगल्या पद्धतीने करेल. तळागाळामध्ये जाऊन खूप मोठ्या पद्धतीने करेल. मला विकास करायला आवडतो आणि तो मी करेल. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला ही मशाल तेवढ ठेवण्याची एक संधी द्यावी अशी विनंती करते. धन्यवाद.